हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 31. यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थराजसी. पार्था, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कर्तव्य आणि अकर्तव्य हे यथायोग्यपणे जाणत नाही, ती बुद्धी राजस आहे. भगवंत श्री सांगतात की राजस बुद्धी विवेक शून्य असते. या बुद्धीला केवळ स्वतःचा स्वार्थच समजतो. यापुढे तिला धर्म किंवा अधर्म तसेच कर्तव्य किंवा अकर्तव्य याचा पोच असत नाही. त्यातून असला तरीही राजस बुद्धी तसे आचरण करत नाही. ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच कार्य करत असते. ही बुद्धी स्वांत सुखाय असते. अशा बुद्धीच्या लोकांना स्वतः पलीकडे काही दुनिया आहे याचे भान नसते. असले तरीही ते स्वतःच्या स्वार्थापुढे इतरांची दखल घेऊ इच्छित नाही. स्वतःचे झाल्यावर सहज जमल्यास दुसऱ्याचा विचार हे लोक करतात. तिथेही उपकाराचे ओझे दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवूनच मदत करतात. पुढे जेव्हा केव्हा संधी येईल तेव्हा केलेल्या मदतीची दाम दुप्पट वसुली करतात. उदाहरणार्थ, नवदाम्पत्य पहिले मूल होईपर्यंत आपल्या घरातील थोरा मोठ्यांचा सांभाळ करतात, त्यांचा आदर करतात. कारण लहान मुलाला सांभाळायला त्यांना घरातील बुजुर्ग उपयोगी पडतात, उपयोगी होतात. मूल मोठे होऊन शाळेत जाऊ लागले की त्याला सांभाळायला कुणाची गरज लागत नाही. मग हे दाम्पत्य घरातील थोरा मोठ्यांना नीट वागणूक देत नाहीत. काही निमित्त शोधून ते त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात किंवा स्वतः विभक्त होऊन दुसरीकडे राहायला जातात. अशा वेळी थोरांची जी काही ते सोय करतात त्याचा बेंडबाजा चार चौघात सतत वाजवतात. भगवंत श्री सांगतात की हे असे जाणणारी आणि कृती करायला प्रेरणा देणारी बुद्धी राजस असते. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 32. अधर्मं धर्ममिति या मन्यन्ते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थतामसी. पार्था, अधर्मालाच धर्म मानणारी, सर्व काही विपरीत पाहणारी बुद्धी तामस असते. भगवंत श्री सांगतात की अधर्मालाच धर्म मानणारी बुद्धी तामस असते. एवढेच नव्हे तर हे लोक धर्मालाच अधर्म म्हणतात. अशा काही विचारसरणीचे लोक असतात की ते सर्व पाहून आणि ऐकून आपण स्तिमितच होतो. यांच्या बुद्धीने आपण अचंबित होतो. या लोकांच्या बुद्धीची विचारधारा कशी असते ते पाहण्यासारखे आहे. जगात दुर्बळ लोक आहेत ते केवळ आमची सेवा करायलाच आहेत. नाहीतर तुमच्या त्या परमात्म्याने आमच्या मनगटात ताकद काय उगीचच दिली आहे की काय? तसे नसते तर त्या तुमच्या परमात्म्याने सर्वांनाच ताकद दिली असती. स्त्रिया अबला असतात, त्या आमच्यासारख्यांनी उपभोगायलाच असतात. पशुपक्षी हे आम्हाला खायला मिळावेत यासाठीच आमचे अन्न म्हणून त्या तुमच्या परमात्म्याने त्यांना निर्माण केलेले आहे. तंबाखू सेवन करणे, दारू पिणे, मौज मजा करणे इत्यादी म्हणजे या जीवनाचा आनंद घेणे आहे. मंदिरात पूजा अर्चा, भजन पूजन करत बसणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. अदृश्य, अरूप, निराकार आणि म्हणून प्रत्यक्षात नसलेल्या देवदेवतांच्या कल्पना करणे म्हणजे बुद्धीचा अपव्यय आहे. अशांना
आमच्या सेवेला आणि कामाला लावणे म्हणजे त्यांचा योग्य उपयोग करून घेण्यासारखे आहे, वगैरे वगैरे. भगवंत श्री पुढे सांगतात की सर्व काही विपरीत पाहणारी बुद्धी तामस असते. यांची बुद्धी शीर्षासन करून धावत असते. लांडी लबाडी चोरी करणारा यांच्या मते कौशल्य दाखवत असतो. ते आपापसात एकमेकांना विचारतात की काय मग यंदा किती नवीन मैत्रिणी झाल्या, जुन्या सोडून तर दिल्या नाहीत ना. जास्तीत जास्त दारू पिणारा यांच्या मते फार मोठा पराक्रमी मनुष्य असतो. जुगार खेळून नशिबाची बाजी लावणे म्हणजे धाडस पराक्रम समजतात. जो उत्तम अपशब्द वापरतो त्यात नवीन भर घालतो तो त्यांच्या मते बुद्धिवान असतो. हे लोक एकादशीला आणि सणवाराला आवर्जून कांदा लसूण मांस मच्छी इत्यादी भक्षण करतात. यात ते महाभूषण समजतात. अशा बुद्धीचे लोक अचकट विचकट काव्य शास्त्र विनोद आणि तत्सम साहित्य लिहिण्यात धन्यता मानतात. लैंगिक चित्रे खरडतात. कोणतीही स्त्री दिसली की त्यांच्या मनात कामवासनेशिवाय इतर कोणताही विचार येत नाही. क्रौर्य करून दुर्बलांना भीती दाखवण्यात आसुरी आनंद मानतात. कुठे काही कार्य चालू असेल तर त्यात विनाकारण विघ्न आणून कार्य बिघडवण्यात धन्यता मानतात. भगवंत श्री सांगतात की ही अशी बुद्धी तामस असते. हरिओम.